नमस्कार. आज आपण ज्वारीच्या पिठापासून धपाटी कशी करायची ती बघणार आहोत. मी ज्वारीचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ. आता हे मिक्स करायचं. आपण याच्यामध्ये मसाले घालूया. सुरुवातीला कांदा घालूया. कांदा भरपूर घालायचा. आम्ही कढीपत्ता घेतलाय थोडासा, हा असा करून घालायचा, तोडून घालायचा. ही मिरची, लसूण, आलं मी वाटून घेतलेले ते घालते. चवीप्रमाणे आपल्याला किती कमी तिखट जास्त पाहिजे त्याप्रमाणे घालायचं. मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, हे धना जिरा पावडर, 1 चमचा तीळ आणि कोथिंबीर आणि हे कांद्याची पात आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ, ती घालूया आपण. ओवा. आता हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आपण. पटकन होणारी रेसिपी. ही पिठं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ही पिठं तर असतातच. ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि नंतर बाकीची पीठ थोडी थोडी घ्यायचे. पीठ जरा कमी जास्त झाले तरी चालतं, याला काय मेजरमेंट माप नसतं. हे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता 1-2-3 मिनटंच आपण बाजूला ठेवून नंतर लगेच करायला घ्यायचे. आता आपण धपाटे करायला सुरुवात करूया. पुन्हा जरा मळून घ्यायचं पीठ. एक कपडा किंवा रुमाल घ्यायचा, स्वच्छ घ्यायचा कपडा, ओला करून घ्यायचा. नंतर एक पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवून असं बोटाने फक्त पसरवायचं पीठ, म्हणजे आपले धपाटे तयार होतात. पातळ करायचे. पातळ चांगले लागतात, कारण घट्ट जाड केलं ना तर आतमध्ये पीठ तसंच नीट भाजलं जात नाही. असा गोल आकार द्यायचा. हे धपाटे तुम्ही केव्हाही खाऊ शकता, सकाळ, संध्याकाळ, दुपार किंवा मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता. एक धपाटे खाल्ले तरी पोट भरतं, पण आपलं मन भरत नाही. हे बघा, आपलं धपाटं तयार आहे. आता काय करायचं, पण होल पाडून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये तेल घालून भाजता येतं. जेवढं बोटाने आपल्याला पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण भाजून घेऊया. हे असं 2 साईडला पकडायचे टोक आणि तव्यामध्ये भाजायला घ्यायचं. वरून आपण थोडेसे तीळ घालूया. आता आपण धपाटे भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे. सुरुवातीला तेल घालायचं, म्हणजे मग धपाटे तव्याला चिटकत नाही. कपडा उचलून तव्यामध्ये घालायचा. वरून असं पाणी लावायचं, म्हणजे हे कपडा लगेच निघतो. तेल घालायचं आणि झाकण ठेवूया. आता आपण उघडून बघूया. हळू गॅसवर भाजायचं, म्हणजे खरपूस भाजलं जातं. हे बघा किती मस्त दिसतंय. सगळ्या बाजूनी कसं भाजलेलं आहे. पुन्हा आपण तेल घालूया.
आता आपण पलटी करूया, दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया। दोन्ही साईडनी असं खरपूस भाजून घ्यायचं। तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चवळीची उसळ खूप छान लागते धपाट्याबरोबर। आता मी हे सगळी अशीच करून घेते। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।